माझ्या सर्व अंगणवाडी मदतनीस ताई, सेविका ताई यांना सर्वांना माझा नमस्कार। मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। ताईंनो, मी आधी व्हिडिओ टाकलेला होता अंगणवाडी मदतनीस ताईंची कामे। तो व्हिडिओ मुद्दामून मी यासाठी टाकलेला होता की बऱ्याच ज्या सुशिक्षित मुली किंवा स्त्रिया आहेत त्यांना मदतनीस व्हायचे आहे, तर त्यांना मदतनीसचे कामं कोणती असतात हे माहीत व्हायला हवे। आणि बऱ्याच मदतनीस ताईंना त्यांचे कर्तव्य माहीत नसतात, यासाठी व्हिडिओ टाकला होता। तर तुम्ही अतिशय छान प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। अंगणवाडी मदतनीस ताईंनी कोणती कामं करायची हे तर तुम्ही बघितलेलेच आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये नवीन GR नुसार व GRच्या बाहेर म्हणजेच ऑफिसकडून वेळेवर आलेली कामे, सेविकेला कोणकोणती कामे करावी लागतात, ते अंगणवाडीच्या वेळात पण करावी लागतात आणि घरी पण करावी लागतात, ही कामे आजच्या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळेल। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बऱ्याच मदतनीस ताई म्हणतात की सेविका कोणते कामं करतात, त्यांना डबल पगार कसा काय, तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर सेविका मदतनीस ताई यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा। तसेच ज्यांना सेविका व्हायचे असेल त्यांनी पण, म्हणजे मदतनीस असेल किंवा नवीन जागा निघालेल्या असतील आणि फ्रेश मुलींनी किंवा महिलांना सेविका या पदावर काम करायचे असेल तर त्यांनी पण हा व्हिडिओ जरूर पाहावा। किंवा सेविका आणि मदतनीस ताई अंगणवाडी सुपरवायझर यासंबंधी जर परीक्षा देत असतील तर त्यांनी पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंची कोणती कामे असतात हे व्हिडिओ नक्की पाहावे। दोन्ही व्हिडिओ म्हणजे तुम्हाला परीक्षेत यासंबंधी प्रश्न विचारले जातात, म्हणून हे दोन्ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। तर चला आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जरा लांब होणार आहे, कारण की सेविकेचे कामच लांब असतात, परंतु सेविका कधी बोलून दाखवत नाही, म्हणून आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघूनच घ्याल। तर अंगणवाडी कार्यकर्तीच्या जबाबदाऱ्या म्हणजेच अंगणवाडी सेविकेच्या जबाबदाऱ्या बघा मैत्रिणींनो, आता मी हे तुमच्यासमोर डायरेक्ट पुस्तकातूनच नोट्स टाकलेल्या आहेत। अंगणवाडी सुपरवायझरचे हे पुस्तक आहे, मी काही माझ्या घरचं माझ्या मनातलं सांगत नाही आहे, पुस्तकाचा रेफरन्स देऊन तुमच्यासाठी मुद्दामून हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात। अंगणवाडी कार्यकर्तीच्या जबाबदाऱ्या, तर यामध्ये प्रथम प्राधान्य दिलेलं आहे पूरक पोषण आहार। यामध्ये 6 वर्षाखालील मुलांना, गरोदर व स्तनदा मातांना योग्य पौष्टिक व सकस आहार देणे हे प्रथम कर्तव्य दिलेलं आहे अंगणवाडी कार्यकर्तीचं। त्याचप्रमाणे अंगणवाडीतील जो आहार साठा येतो तो व्यवस्थित ठेवणे, धान्य आहार साठा सुरक्षित राहावे या दृष्टीने उंदीर किंवा इतर कीटक यांच्यापासून सुरक्षितता व्हावी धान्याची, यासाठी समजा बोरिक पावडर वगैरे असेल तर त्यासाठी व्यवस्था करणे हे अंगणवाडी ताईचं काम असते। तर गावातील महिला व अंगणवाडी मदतनीस यांच्या मदतीने अंगणवाडी सेविकेने पूरक आहार अथवा इतर पदार्थ तयार करणे हे तिसरं कर्तव्य आहे। अंगणवाडीतील गंभीररित्या कुपोषित श्रेणी 3 व 4 ची मुले शोधून त्यांच्यासाठी विशेष आहाराची व्यवस्था करणे, म्हणजे तुम्ही जर पाहत असेल मैत्रिणींनो, सॅम मॅम मधील जे मुलं असतात त्यांचा शोध घेऊन वजन वृद्धीनुसार त्यांना सॅम मॅम मध्ये जर येत असेल तर त्यांच्यासाठी विशेष आहार कसा तयार करायचा यासंबंधी पालकांना मार्गदर्शन करणे हे पण अंगणवाडी ताई काम करत असतात, अंगणवाडी सेविका ताई हे काम करत असतात। अंगणवाडी सेविकेची ही 4 कामे पूरक पोषण आहाराच्या बाबतीत झाली। त्यानंतर 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना अनौपचारिक शाळापूर्व शिक्षण जे महत्त्वाचं कार्य आहे ते अंगणवाडी सेविका ताई करत असतात। त्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाकरिता विविध कार्यक्रम, खेळ आयोजित करणे, दर आठवड्यास, महिन्यास व वर्षास मुलांच्या कार्यक्रमाची आखणी करणे, हे विविध कार्यक्रम मुख्यतः खेळ व मनोरंजनात्मक उपक्रमातून घेणे हे शाळापूर्व शिक्षणाचं काम अंगणवाडी सेविका ताई करतात। अंगणवाडी सेविकेने मुलांना वैयक्तिक स्वच्छता, घराची तसेच परिसर स्वच्छतेबाबत चांगल्या सवयी लावणे, तसेच अंगणवाडीतील मुलांच्या विकासासाठी आवश्यक असलेले तक्ते, प्रतिकृती व इतर शैक्षणिक साधने तयार करणे, तसेच यासाठी आपल्या विभागातील सहजरित्या उपलब्ध असलेल्या विविध साधनांमधून
गावातील गुणी कलाकारांची मदत घेऊन अंगणवाडीतील मुलांकरिता खेळणी तसेच शैक्षणिक साधने तयार करणे हे अंगणवाडी ताई करत असतात। अंगणवाडीतील मुलांसाठी सहली, शैक्षणिक भेटी तसेच नवीन अभ्यासक्रमामध्ये स्थळ भेट यासंबंधी उल्लेख आहे आणि ते अंगणवाडीमध्ये मुलांसोबत अंगणवाडी सेविकाताई घेत असतात। प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन तिकडून आल्यानंतर अंकुरते लेखन सेविकाताईंनी मुलांकडून करून घ्यायचे असते। तुम्हाला हे अंकुरते लेखन विषयी माहीत नसेल तर मी त्याचा पण एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे। त्यानंतर अंगणवाडीतील विविध कार्यक्रमाकरिता अंगणवाडी ताईंनी प्राथमिक शाळेतील शिक्षिकेबरोबर चांगले संबंध ठेवून त्यांची मदत घेणे तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलींचा अंगणवाडीतील कार्यक्रमासाठी सहभाग मिळवणे हे शाळापूर्व शिक्षणासंबंधी सेविकाताईंचे कर्तव्य झाले। 5 आधीचे तुम्ही बघितलेलेच आहेत। त्यानंतर प्राथमिक आरोग्याची निगा व प्रथमोपचार यासंबंधी अंगणवाडी सेविकेची कर्तव्य बघा। योजनेअंतर्गत असलेल्या आरोग्यविषयक सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविकेने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मदत करणे, त्यामध्ये लसीकरण, आरोग्य तपासणी, कुटुंब नियोजन व संदर्भ सेवा यासाठी त्या भागातील ANM आरोग्य सेवकांबरोबर नेहमी संपर्क ठेवणे। आरोग्य सेवक म्हणजे MPW जे असतात ते। 2 नंबरचं कर्तव्य 0 ते 6 वयोगटातील मुलांची वजने व उंची नियमित घेऊन वजनांची स्क्रीनिंग टेस्टच्या रजिस्टरवर नोंद करून नंतर ग्रोथ चार्टवर नोंद करणे आणि त्यानंतर ANM व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवून 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले तसेच गरोदर व स्तनदा मातांची नियमितपणे तपासणी करून घेणे। त्यानंतर 4थं कर्तव्य आहे गावातील बालकांकरिता नेहमी आढळणाऱ्या किरकोळ आजारांवर प्राथमिक सल्ला तसेच अंगणवाडीमधील उपलब्ध काही औषधे देणे। 5 नंबर आहे अंगणवाडी सेविकेने गावातील सर्व बालकांचे लसीकरण झाले आहे की नाही याबाबत सतत आढावा घेणे। कुपोषित व अपूर्ण वाढ झालेली मुले व संसर्गजन्य रोगांनी आजारी मुलांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेणे। त्यानंतर 7 नंबर कुठल्याही साथीच्या रोगांची लागण गावात झालेली असल्यास ताबडतोब आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचित करणे व रोग निर्मूलनाच्या कार्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करणे। यासंबंधी ANM, आशा व अंगणवाडी सेविका यांच्या 3A च्या गृहभेटी ठरलेल्या आहेत। त्यानंतर आरोग्य व आहार विषयक शिक्षण यामध्ये गृहभेट व महिला मेळाव्यांमधून 15 ते 45 वर्ष वयोगटातील स्त्रियांना आहार व आरोग्य विषयक शिक्षण देणे। त्यानंतर रेकॉर्ड्स व तपशील यासंबंधी अंगणवाडी सेविकेची कामे बघा। अंगणवाडी सेविकेने नेहमीच्या फाईल्स, कागदपत्रे, सर्व रजिस्टर्स, खर्चाचा हिशोब तसेच साहित्य पुरवठा इत्यादी नोंदी अद्ययावत ठेवणे। 2 नंबर योजनेअंतर्गत असणाऱ्या विविध कामांचा प्रगती अहवाल तसेच मासिक प्रगती अहवाल वेळेत सादर करणे। अंगणवाडी सेविकेने तिच्या योजनेच्या कामामधील विकास अथवा त्यामध्ये येणारे अडथळे याबाबतची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांना देणे। या अंगणवाडीच्या कामासोबतच अंगणवाडी सेविकेला जनसंपर्क ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे। त्यामध्ये गावातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून विविध वयोगटातील मुले, गरोदर व स्तनदा माता अथवा पूरक आहारासाठीचे लाभार्थी तसेच धोक्याच्या रेषेवरील मातांची नोंद करणे, जन्म व मृत्यूची नोंद करणे। 2 नंबर आहे पालकांना गृहभेटीमधून मुलांना अंगणवाडीमध्ये पाठवण्यासाठी प्रवृत्त करणे। 3 नंबर आहे लहान मुलांची जोपासना, परिसर स्वच्छता, लोकसंख्या विषयक शिक्षण यासारख्या विषयांबाबत सर्वांकरिता शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे। 4 नंबर आहे अंगणवाडीत येणाऱ्या मुलांच्या पालकाशी चांगले संबंध ठेवून त्यांचे सहकार्य प्राप्त करून घेणे। गावातील ग्रामपंचायत, महिला मंडळ, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे व इतर स्वयंसेवी संस्थांशी संपर्क ठेवून योजनेच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचे सहकार्य मिळवणे। 5 नंबर आहे स्थानिक, प्रांतिक व राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदत करणे। एवढ्यानेच अंगणवाडी सेविकेची कामे संपत नाहीत तर त्यांच्याकडे अतिरिक्त कर्तव्य व जबाबदाऱ्या असतात।
यामध्ये सखी सावित्री समिती जी आहे, किशोरी मुलींना मार्गदर्शन व त्यांचे संरक्षण संबंधी समिती, यामध्ये पण अंगणवाडी सेविकाताई सदस्य असते। तसेच लेक लाडकी योजना राबवणे ही पण अंगणवाडी सेविकेची प्रमुख जबाबदारी आहे। लाडकी बहीण योजना राबवणे यामध्ये तर अंगणवाडी सेविकांनी अतिशय सक्रियपणे सहभाग घेऊन सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांनी सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळवून दिलेला आहे। त्याचप्रमाणे बाल संगोपन योजना जी आहे, जी निराधार मुले मुली आहेत किंवा ज्यांना एकल पालक आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे, त्यांना लाभ मिळवून देणे हे पण यासंबंधी मार्गदर्शन करणे हे अंगणवाडी सेविकाताई कार्य करत असतात। त्याचप्रमाणे बाल संरक्षण समिती जी असते गाव लेवलवर, त्यात पण अंगणवाडी ताईचा मोठा रोल आहे। त्यानंतर बेबी केअर किट लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे व वाटप करणे हे पण एक महत्त्वाचं कर्तव्य अंगणवाडी सेविकाताई निभावत असते। त्यानंतर बघा, अहवालासंबंधी सर्व रजिस्टर रोज अपडेट करणे, 1 ते 15 व इतर रजिस्टर ऑफलाईन नोंद करणे हे करावंच लागतं, कारण की त्याशिवाय ऑनलाईन नोंद करता येत नाही। त्यानंतर महिन्याच्या शेवटी जी मासिक सभा असते त्यासाठी मासिक अहवाल तयार करणे, त्यानंतर वार्षिक अहवाल तयार करणे, त्यानंतर राजमाता जिजाऊ रजिस्टर नोंद करणे, त्यानंतर सेविका व मदतनीस यांचे हजेरी अहवाल तयार करणे, जो दर महिन्याला अंगणवाडी सेविकेला भरून द्यावा लागतो। त्यानुसारच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सुट्ट्या समोर दिसतात आणि त्यानुसारच तुमचं मानधन निघत असतं। म्हणून ज्या कोणी मदतनीस ताई म्हणत असेल की सेविकांना कोणती कामं असतात, त्यांनी हा व्हिडिओ समजून घ्यावा आणि मदतनीस ताईंचं मानधन पण अंगणवाडी सेविकेच्या सहीशिवाय निघत नाही। त्यामुळे सर्व मदतनीस ताईंनी अंगणवाडी सेविकांना समजून घ्यावं आणि सेविकेने मदतनीस ताईंना समजून घ्यावं। आपले मतभेद दूर ठेवून आपापल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निभाव्यात। तसेच मदतनीस ताईंना जी सुट्टी हवी असते त्याच्या अर्जावर अंगणवाडी सेविकेची सही असल्याशिवाय प्रकल्प स्तरावर अंगणवाडी मदतनीसची रजा मंजूर होत नाही, हे पण लक्षात घ्यावं। आणि सेविकेला जर रजा पाहिजे असेल तर सुपरवायझर मॅडमची सही त्यावर असल्याशिवाय सेविकेला रजा मिळत नसतात। त्यानंतर आहार साठा नोंद जी 2 नंबरच्या रजिस्टरला असते, त्यानुसार संपूर्ण महिन्याचा अहवाल लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार अहवाल तयार करून तो मीटिंगमध्ये सादर करणे हे अहवालासंबंधी अंगणवाडी सेविकाताईंचे कर्तव्य आहेत। त्यानंतर अंगणवाडी सेविकाताईंची जी कार्यक्षेत्र आहे त्यामधील जन्म व मृत्यूची नोंद रजिस्टरला करणे हे पण एक अंगणवाडी सेविकाताईचं कर्तव्य आहे। त्यानंतर ECC डे साजरा करणे हे अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य अंगणवाडी सेविकाताई पार पाडत असतात। त्यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे कंपल्सरी नाही, परंतु सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात जर अंगणवाडी सेविकाताईला आवड असेल तर त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आपल्या मुलांना तयार करून नेतात व तिथे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घडवून आणतात। त्यानंतर 10 नंबर आहे ऑफिसमधून वेळेवर येणारी कामे। मैत्रिणींनो, ही त्यानंतर आहे पिंक फोर्समध्ये महत्त्वाचा सहभाग अंगणवाडी सेविकाताई घेत असतात आणि मतदान जनजागृती संपूर्ण गावामध्ये राबवत असतात। मैत्रिणींनो, ही तर झाली ऑफलाईन कामे। यानंतर आता ऑनलाईन कामे रोजची रोज अंगणवाडी सेविकाताईला करावी लागतात, ती कोणती हे पण आता बघून घ्या। कमेंटमध्ये बऱ्याच मदतनीस ताई म्हणतात की 15,000 सेविकेला आणि कामं कोणतीच नाही, एवढा जास्त लांबच लांब पाळा अंगणवाडी सेविकाताईंचा कामाचा आहे आणि त्यातली बरीचशी खूप जास्त कामे अंगणवाडी ताईला रोजच करावी लागतात। या कामानुसार, या लांबच लांब यादीनुसार अंगणवाडी ताईला 15,000 जास्त झाले का हो? मला तर वाटते यामध्ये या कामाच्या पाड्यानुसार सर्व अंगणवाडी कर्मचारी म्हणजे अंगणवाडी ताई, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन त्यांना भरपगार द्यायला पाहिजे, वेतन श्रेणी लागू करायला पाहिजे। त्यानंतर पोषण ट्रॅकरमध्ये संबंधित रोजची ऑनलाईन कामे भरायची असतात, ती कोणती हे आता बघूया। तर पोषण ट्रॅकरमध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे दररोजचे पोषण भरण भरणे। त्यामध्ये गरम ताजा आहार व नाश्ता मुलांना रोज जे 3 ते 6 वर्षाच्या मुलांना देतो तो रोजच्या रोज फोटोसहित भरणे आवश्यक असते। त्याशिवाय प्रोत्साहन भत्ता आता नवीन GR नुसार लागू केलाय सरकारने, तो मिळत नाही।
तसेच 1 ते 5 या तारखेच्या दरम्यान THR हा अंगणवाडी सेविकेने पोषण ट्रॅकरमध्ये ऑनलाईन करायचा असतो। त्यानंतर ठराविक वेळेत ज्या गृहभेटी असतात पोषण ट्रॅकरमध्ये त्या लगेच गृहभेट देऊन पोषण ट्रॅकरमध्ये ऑनलाईन नोंदवाव्या लागतात। त्यानंतर पोषण ट्रॅकरमध्ये एक महत्त्वाचं ऑप्शन आहे फॅमिली सर्वेक्षण। हे आपल्या कार्यक्षेत्रामधील जेवढी लोकसंख्या आहे त्यासंबंधी फॅमिली सर्वेक्षण 1 नंबरच्या रजिस्टरला जे नोंद केलेलं आहे ते आता ऑनलाईन पोषण ट्रॅकरमध्ये संपूर्ण भरायचं आहे किंवा सेविकाताईंनी भरलेलं पण असेल। त्यानंतर वजन, उंची यांची नोंद स्क्रीनिंग टेस्टच्या रजिस्टरवर घेतल्यानंतर ग्रोथ चार्टनुसार योग्य ते निरीक्षण करून त्यानंतर पोषण ट्रॅकरमध्ये वजन व उंची यांची ऑनलाईन नोंद करायची असते। अर्थातच वजन उंची नोंद घेताना सेविका आणि मदतनीसताई दोघींनी मिळून घ्यायची असते। त्यानंतर लसीकरणामध्ये गरोदर माता आणि 0 ते 6 वर्षाची बालके यांचे लसीकरण ऑनलाईन पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवायचे असते। त्यानंतर पोषण ट्रॅकरचं 6 नंबरचं काम आहे आधार व्हेरिफिकेशन। हे आधार व्हेरिफिकेशन संपूर्ण लाभार्थ्यांचं करायचं आहे आणि त्यानंतर लाभार्थ्यांचे मोबाईल व्हेरिफिकेशन पण संपूर्ण करावे लागते, त्याशिवाय तुम्हाला प्रोत्साहन भत्त्यासाठी मदत होणार नाही। सर्वात महत्त्वाचं हे आहे की प्रोफाईल अपडेशन अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांचं सेविकाताई ऑनलाईन करत असते। आता जिथे माझ्या जुन्या अंगणवाडी सेविकाताई असतील त्यांना हे तांत्रिक कामे जमत नाही, तिथे अंगणवाडी मदतनीसताई जर नवीन असतील किंवा जुन्या असेल पण त्या सुशिक्षित असतील तर त्यांनी हे काम करावं। कारण की अंगणवाडी सेविकाताईंना ज्याप्रमाणे ऑनलाईन कामाचा प्रोत्साहन भत्ता मिळतो त्याप्रमाणेच मदतनीसताईंना पण पोषण ट्रॅकरचा प्रोत्साहन भत्ता मिळत असतो। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीसताई यांचे KYC अपडेट असणे पण आवश्यक आहे। त्यानंतर 9 नंबरला पहा KYC लाभार्थ्यांचे, म्हणजे तुमचे जेवढे काही लाभार्थी आहे पूरक पोषण आहार व या योजनेचा लाभ घेणारे त्यांचे KYC करणे पण अत्यंत महत्त्वाचे आहे ऑनलाईन पोषण ट्रॅकरमध्ये। त्यानंतर VHSND जे कार्यक्रम घेत असता तुम्ही त्याची नोंद पोषण ट्रॅकरमध्ये करणे आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही। मैत्रिणींनो, हे अंगणवाडी सेविकेची जी अतिरिक्त कर्तव्य व जबाबदाऱ्या आहेत हे तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये नोंद आढळणार नाही, परंतु हे मी अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून, कारण की हे नवीन GR नुसार सर्व ऑनलाईन कामे आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता दिलेला आहे अंगणवाडी सेविकाताईंसाठी आणि 1000 रुपये अंगणवाडी मदतनीसताईंसाठी। त्यानंतर आहे आभा ID तयार करणे। मैत्रिणींनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आभा ID सोबतच संपूर्ण तुमचे जे लाभार्थी आहे ऑनलाईन बेनिफिशियरी पोषण ट्रॅकरमध्ये त्यांचे आभा ID तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हे महत्त्वाचं कर्तव्य अंगणवाडी सेविकाताई नेहमी पार पाडत असतात। त्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात ज्या गरोदर माता आहे आणि त्यांची पोषण ट्रॅकरमध्ये नोंद आहे त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना मायग्रेट करून स्तनदा मातामध्ये त्यांची नोंद करावी लागते। त्यानंतर त्यांच्या व्हिजिट येत असतात। त्यानंतर लाभार्थ्यांचे स्थलांतर नोंद करणे, समजा एखादे हंगामी कामासाठी जर लाभार्थी येत असेल तर त्यांची येण्याची स्थलांतर नोंद आणि जर समजा ते परत जात असतील तेव्हा पण त्यांची स्थलांतर नोंद करणे पोषण ट्रॅकरमध्ये हे महत्त्वाचं काम अंगणवाडी सेविकाताई करत असतात। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अंगणवाडी सेविकाताई जे गरोदर माता, स्तनदा माता आणि 0 ते 6 वर्षाची मुले यांना संदर्भ सेवा देत असतात ते ऑफलाईन तर नोंद ठेवावीच लागते, परंतु पोषण ट्रॅकरमध्ये त्यांची संदर्भ सेवामध्ये नोंद करणे आवश्यक आहे आणि हे सर्व इत्थंभूत कर्तव्य अंगणवाडी सेविकाताई चोखपणे बजावत असतात। बराच लांब पाठ झाला ना अंगणवाडी सेविकाताईंच्या कामाचा, तर ज्या मदतनीसताईंची कामे या व्हिडिओमध्ये कमेंट टाकल्या होत्या त्या मदतनीसताईंनी हे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघावा आणि त्यांना अजूनही वाटत असेल की अंगणवाडी सेविकाताईंना कमी कामे आहे तर त्यांनी लवकर प्रमोशन घ्या आणि अंगणवाडी सेविकाताई बना, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला किती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील। एवढी कामे महत्त्वपूर्ण असूनही अंगणवाडी सेविकाताई कधीही उलट्या कमेंट करत नाहीत, परंतु मदतनीसताईंना फक्त या पुस्तकामध्ये 6 कामे दिलेली आहेत आणि त्यांना 1000 रुपये मिळणार आहेत। तरी पण
मदतनीसताईंना ट्रेनिंग कमी असते म्हणून का काय? मदतनीसताई नेहमी उलट्या कमेंट टाकतात. अंगणवाडी सेविकाताईंचे भरपूर ट्रेनिंग झालेले असतात म्हणून त्यांना समाजात आणि अधिकाऱ्यांसमोर कसं वावरावं हे बरंच ज्ञान असतं, म्हणून त्या कधीही अशा व्यवस्थित कमेंट टाकत असतात. तर आता ज्याला कोणाला वाटत असेल की अंगणवाडी सेविकाताईला एवढा पगार आणि कामे काहीच नाही, त्यांनी हा व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि तुम्ही संपूर्ण अंगणवाडी सेविकाताईंची ऑनलाईन आणि ऑफलाईन कामे एकूण किती झाली हा आकडा तुम्ही कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांनी तू मी न करता कामानुसार आपल्याला प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही नवीन GR नुसार. तर आता दोघींनी पण संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंनी एकत्र येऊन ऑनलाईन जो संप करणार आहे आपण, त्यामध्ये सर्वांनी एक व्हा आणि ऑनलाईन कामाचा बहिष्कार करा, तेव्हाच आपल्याला हा प्रोत्साहन भत्ता मिळेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे तुमच्या मैत्रिणी जर अंगणवाडी परिवीक्षिका हा पेपर देत असेल तर त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. तोपर्यंत धन्यवाद.